आपल्या सावंतवाडीमध्ये 3 महत्त्वाचे कवी आलेले आहेत. मराठी भाषेमध्ये खरं तर हे डेरेदार महावृक्ष आहेत. गेली अनेक वर्ष त्यांनी महाराष्ट्र अख्खा उभा आडवा पिंजून काढलेला आहे, केवळ आणि केवळ मराठी भाषेच्या प्रेमाखातर आणि मराठी कविता रुजवण्यासाठी. आज जे अमाप पीक आपण बघतो आहे, व्हॉट्सअपवरील पीक वगळता, त्याचं सर्व श्रेय या तिघांना जातं. आमचे रामदास फुटाणे, ज्यांना आम्ही नाना म्हणतो, नाना असोत, अशोक नायगावकर दादा असोत किंवा अशोक बागवेश्वर असोत, हे गेली 35 ते 40 वर्ष महाराष्ट्रात शहरांमध्ये खेडेगावांमध्ये जाऊन कवितांचे कार्यक्रम करतायत. आणि आज पाटणकर सरांनी आम्हाला इथे निमंत्रित केलंय त्यांच्या कवितांचा आस्वाद घ्यायला. खरं तर आपण ऋणी आहोत त्यांचे. आज आपल्यासोबत आहेत. खरं तर नाना कधीच ही आपली ओळख सांगत नाही. नाना स्वतः माजी आमदार आहेत विधान परिषदेचे, आणि नानांचे अनेक पुस्तकं काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. नानांची खासियत म्हणजे कवी, खरं तर कवी मनातलं बोलतो असं आपल्याला वाटत असतं, त्याच्या मनातलं बोलतो, पण तो सर्वांच्या मनातलं बोलत असतो आणि समाजातल्या व्यंगाकडे तिरकस नजरेने बघून भाष्य करत असतो. आणि रामदास फुटाणे नाना हे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात मराठीतील एक आघाडीचे वात्रटिकाकार आणि भाष्याकार म्हणून प्रसिद्ध आहेत. नानांची ओळख एवढीच नाहीये, नाना एक उत्तम अभिनेते देखील आहेत. याची साक्ष झुंड चित्रपटात आपण त्यांना प्रिन्सिपलची भूमिका करताना पाहिलं असेल अमिताभ बच्चनच्या सोबत. त्याचप्रमाणे नाना निर्माते देखील आहेत. आणि 1975 साली नानांचा पहिला चित्रपट आला होता निर्माता म्हणून, जो आजही कल्ट मूव्ही म्हणून बघितला जातो, तो म्हणजे सामना. सामना या चित्रपटाला आज देखील मराठी चित्रपटसृष्टीमध्ये तोड नाही. एकदा जोरदार टाळ्या नानांसाठी होत्या. यानंतर आपल्या जगण्याकडे, आपल्या समाजातल्या गोष्टींकडे, राजकारणाकडे अतिशय तिरकस नजरेने त्रयस्थपणे पाहून त्यावर भाष्य करून त्यातलं व्यंग, त्यातलं विसंवाद पकडून, तो चिमटीत पकडून हलकेच आपल्या मनाला चिमटा जे काढतात आपल्या कवितेतून, ते ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर दादा. खरं तर आपण त्यांना हास्य कवी म्हणून संबोधतो बरेच जण, पण ते चुकीचे आहे. अशोक नायगावकर दादा हे व्यंग कवी आहे. हिंदीमध्ये व्यंग कवी म्हटलं की तो प्रेम कविता लिहिणाऱ्या कवीपेक्षा कितीतरी वरचा श्रेष्ठ समजला जातो, आणि तो असतोच. कारण तो जे समाजात चुकीचं आहे त्यावर भाष्य करतो आणि आपल्या डोळ्यात अंजन घालतो. दादांच्या खूप कविता प्रसिद्ध आहेत. ज्योतिबा असेल किंवा मी म्हणालो बायकोला ही कविता असेल, अनेक कविता आहेत. त्यातल्या काही दादा आपल्यासमोर सादर करणार आहेत. दादांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे तर जगभरात जिथे जिथे मराठी समूह आहेत तिथे तिथे जाऊन कार्यक्रम केलेले आहेत. आणि दादांचं वाटेवरल्या कविता हे पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे. त्यातल्या अनेक कविता आपण वाचल्या असतील. एकदा जोरदार टाळ्या अशोक नायगावकर दादांसाठी व्हायला पाहिजे. आणि ज्यांच्या कार्यक्रमात, ज्यांच्या कवितेने आपण या संवादाला सुरुवात केली ते अर्थातच प्राध्यापक अशोक बागवे सरांचे. आजवर 45 पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यातलं एक पुस्तक स्वामीराज प्रकाशनने देखील केले, हे मी अभिमानाने सांगू शकतो. रजनीश राणेंच्या वतीने लखतरांचा लिलाव हा त्यांचा काव्यसंग्रह. खरं तर त्यांची देखील प्रतिमा अतिशय रोमॅन्टिक कवी म्हणून आहे. कारण त्यांचा गर्द निळा गगन झुला हे गाणं आपल्याला सगळ्यांना आठवतं. ढगावर ढग किंवा अजून अनेक कविता त्यांच्या आठवतात, गाणी आठवतात.
मालिकांची शीर्षक गीतं आठवतात. असे मराठी विषयाचं अध्यापन अनेक वर्ष केलेले प्राध्यापक अशोक बागुल सर, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. आणि खरं तर आमचे एक कैलाश गायकवाड नावाचे मित्र आहेत, ते लिहितात की प्रार्थनेला काय ढोल पाहिजे, प्रार्थनेला काय ढोल पाहिजे, पोचला नभात बोल पाहिजे, बोल कागदावरी हवे तेवढे, बोल कागदावरी हवे तेवढे, एरवी कवी अबोल पाहिजे. आणि ही अबोल माणसं आहेत. आज यांना बोलतं करण्याचं माझ्याकडे फार मोठं एक कसोटीचं काम दिलेलं आहे. तर नाना, मी तुमच्यापासून आज या कार्यक्रमाला एकच फक्त भागव्यांचा उल्लेख झाला. 69 साली मी मुंबईमध्ये आलो आणि तेव्हा चंद्रकांत खोत वगैरे ही सतीश काळसेकर ही सगळी दिग्गज मंडळी, त्यानंतर नामदेव ढसाळ किंवा आमचा आता दिवंगत झालेला निरंजन उजगरे वगैरे ही सगळी मंडळी आम्ही कविता वाचन करायचो असो, साधारण ऐन 20-25 आणि त्या ग्रँड रोडच्या एका खोलीत झालेल्या संमेलनात चंद्रकांत खोतांनी आम्हाला मानधन म्हणून एक कोबीचा गड्डा दिला होता, तुम्हाला सांगतो. तर ही जुनी आठवण, त्याला आता 50 वर्ष होऊन गेली. आमच्या दोघांच्या मैत्रीला यावर्षी साधारण 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. एकत्र मी त्याचे वडील चतुर्थ श्रेणी कामगार होते रेल्वेमध्ये आणि त्यावेळेला निळी हाफ पॅन्ट, निळा शर्ट असा त्यांचा ड्रेस असायचा. त्यात दगडी अशी फरशी असलेल्या याच्यावर बेगम अख्तरचं कार्यक्रम ऐकल्यानंतर रात्री 1:30-2 वाजता डोंगरीला त्याच्या त्या चाळीमध्ये येऊन तिथं मी असं झोपल्याचं मला आठवतं. आता ही सगळी मंडळी खूप मोठ्या 2 BHK 3 BHK फ्लॅटमध्ये राहतात, पण ते मला सगळं आठवतं. तर त्या अशोकचा मी हात मिळवतो असं. अरे वा, एकदम जोरदार टाळ्या. मैत्रीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले. हो, हे छान. बंगालीत दोन्ही कोबीचे गड्डे एकत्र. बंगालीत कवीला कोबी, बंगालीत कवीचा उल्लेख कोबी असा. कोबी ते कुठलाही उच्चार ओ असतो. नाना, आपण सामना सारखा एक राजकीय चित्रपट केला. तुमची पहिली निर्मिती होती. आपण 1985 साली 8 सप्टेंबरला एक वात्रटिका आपली प्रकाशित झाली होती. ती अशी होती, आमदार निवासात काही डोळे जागत होते, आमदार निवासात काही डोळे जागत होते, पिंडाला कावळा शिवण्यासाठी लाल दिवा मागत होते. म्हणजे 40 वर्षापूर्वी नानांनी लिहिलेली ही वात्रटिका, हे भाष्य जे नानांचं होतं त्यावेळेच्या तत्कालीन परिस्थितीवर 40 वर्षांनी तुम्हाला त्या परिस्थितीत काही फरक झाल्याचं जाणवलं का? म्हणजे विशेषतः आपल्या आत्ताच्या झालेल्या ज्या काही गदारोळाचा एक 2.5-3 वर्षाचा जो काळ गेला, त्या पटावर तुम्हाला काय वाटतं? त्यावेळेस ते आमदार निवासात सगळे तिकीटासाठी जमायचे आणि काहींना मंत्री होण्याची इच्छा असायची. 40 वर्षापूर्वी. आजची परिस्थिती पालकमंत्री होण्यासाठी काय धडपडतात आपण पाहतो. आणि काही राज्याला पालकमंत्री नाहीत. कालपर्यंत गोंधळ की झेंडावंदन करायचं कुणी नाही. एक मराठवाड्यात शब्द आहे मोतूर. मोतूर. आता हे 3 पक्ष एकत्र आलेत, तुम्हाला माहिती, त्यांचा घोळ सगळा माहिती, की धड नांदता येत नाही, धड नांदता येईना आणि डोरले गळ्यात बांधता येईना. धड नांदता येईना, डोरलेही बांधता येईना आणि मोत्राचे असल्यामुळे पोराला पालकही सांगता येईना. कोणत्या जिल्ह्याचा कोण पालक आहे हे शेवटपर्यंत लोकांना सांगता येत नव्हतं. आणि तो लाल दिवा जो होता, म्हणजे अनेक मंत्र्याच्या गाड्या एकत्र जमल्या तेव्हा सचिवांच्या गाडीला लाल दिवा असायचा आणि तो जो प्रांगण आहे सगळा हा लाल प्रकाशाचा झगमग करायचा. तेव्हा लिहिलेली एक वात्रटिका होती की वेशांच्या परिषदेत एक नवा प्रस्ताव आला की मंत्र्यांच्या गाडीमुळे लाल दिवा बदनाम झाला.
इथून पुढे महासतींनो हिरवा दिवा लावूया आणि रेड लाईट एरियातून ग्रीन झोन मध्ये जाऊ. पण आत्ताच्या या तर आता तर एकच आहे की सत्ता ही सत्ता असते. महाभारत काळात सोन्याचे मुकुट होते, नंतर राजा महाराजांचे फेटे आले, नंतर छत्रपतींचा जिरेटोप आला, नंतर पेशव्यांची पगडी आली, ब्रिटिशांची काळी हॅट आली, काँग्रेसची पांढरी टोपी आली, पी सिंगची फरक्याप आली, चंद्रशेखरची दाढी आली, नरसिंहरावचं उपरणं आलं आणि या बाबाचं जॅकेट आलं. तर डोक्यावर आणि गळ्यात काय ठेवायचं त्याचं मटेरियल आणि कलर चेंज झाला. पॉवर टेंडन्सी काडीचाही बदल झाला नाही. सत्ता सत्ता असते, तिला स्थळाची, काळाची, जातीची आणि धर्माची ही मर्यादा नसते. एकदा माणूस सत्तेत गेला की त्याच्या अस्तित्वासाठी तो जे जे खेळ करतो ते जगात सर्वत्र सारखे असतात. आणि जो जो मार्गात येईल त्याचा काटा काढणे, बाजूला सारणे हा खेळ अनेक वर्ष चालू आहे. हे अगदी 1000 वर्ष अमेरिकेतही तोच खेळ आहे, जपानमध्ये तोच खेळ आहे, भारतातही तोच खेळ. हा सत्तेचा खेळ हा सगळीकडे सारखाच असतो. नाही पण आता मग अमेरिकेत ट्रम्प आले त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यावर काय लिहिलं का? नाही, ट्रम्प म्हणजे त्यांनी इथं आपल्या दोन्ही शिवसेनेच्या शाखेचा मेंबर आहे तो तिथला. आणि परत त्यांनी मनसेचं नेतृत्व स्वीकारलं का काय, राज ठाकरेचं भाषण ऐकले काय. आता तो अमेरिकेतले इतर लोक सगळे हाकलायला निघालाय. भूमिपुत्रच तिथं पाहिजे असे एक त्यांची म्हणजे गेली 40-50 वर्षात परिस्थिती सुधारण्यापेक्षा हळूहळू बिघडतच चालली असं एका कवीला वाटतं. त्यात काही वावगं नाहीये. नायगावर दादा, ह्याच अनुषंगाने माझी अतिशय आवडती एक कविता आहे तुमची की मी कुठेतरी वापरण्याचा प्रयत्न केला होता नाटकासाठी. मी लढलो नाही परिस्थितीच्या भीमीत, मी बोट घातले नाही, मी लढलो नाही. ही कविता तुम्ही लिहिली, तिची काहीतरी वेगळी पार्श्वभूमी असेल, पण ती हताशा तुम्हाला आजही जाणवते का? हे आत्ता जे सगळीकडे चालू असतं, रोज सकाळी उठल्यापासून सकाळी 9 वाजल्यापासून आपण जे म्हणतो, तर त्यात आपण हताश असतो. म्हणजे हा जो चोर पोलीस गुन्हेगार हा जो खेळ सगळा चाललेला असतो, त्यात आपल्याला खरोखरच म्हणजे संबंध हे गुन्ह्यानं भरलेलं असं जग आहे. एखादं पारिजात फुललाय बा असं, त्याचं फिरत फिरत असं, किंवा फुलपाखरं असं हळवार पंख उडत असं आपल्या खिडकीतनं कुठेतरी जात आहे असं काहीतरी, किंवा सुगंध येतोय मंद वगैरे, तर भलतंच काहीतरी. म्हणजे इथं कुठेतरी माणसं चिरडली काय गेली आहे, कुठंतरी कोसळलंय काय, किंवा काहीतरी असं दगडफेक काय झाली एकदम रात्री, आणि काय असं काही केव्हा काय कानावर येईल काही सांगता येत नाही. म्हणजे उद्याची सकाळ कुठल्या बातमीनं उघडेल यात पक्षाचा याचा तसा काही संबंध नसतो. कारण आज जे इकडे आहेत ते उद्या तिकडे असतात, तिकडचे पुन्हा इकडे असतात, आणि आपण कुणाला मत दिलं आणि निवडून कोण आलं हे आपल्यालाही कळत नाही. तो वाटतो आता सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीत असलेले असे आपण सगळे लोक आहोत. त्यामुळे नक्की आपल्याला काहीच कळत नाही. म्हणजे मी एक लिहिलं होतं, आता तू ही कविता मला म्हणायला सांगलीस, पण मला कशाशी काही संबंध नाही अशी एक कविता लिहिली होती मी. तर मी म्हणजे असं की राजाला 2 खून माफ आणि कवीला फक्त 2च कविता संग्रह, राजाला 3 खून माफ आणि कवीला 2च संग्रह, हा अपमान आहे. म्हणून मी तक्रार केली तर करायला गेलो तर त्यांनी शिवी दिली ते देखील बायकोवरून. मग मी पण दिली एक ठेवून तसं पोलीस स्टेशनला गेलो, मग NC तक्रार वगैरे सगळं झालं. त्यांनी पुरावा कुठे विचारल्यावर खरं तर मी पुरावा इथे हृदयात असतो सांगणार होतो, पण जाऊ द्या झालं. कशाला उगाच, म्हणजे कशाशी काही संबंध नाही. तसं तर गझलेत देखील एका शेराचा दुसऱ्या शेराशी काय संबंध असतो. आणि किराणा दुकानात नाही का की तुमचं झेंडी पिपळी आणि गौलाब कचुरा हे डबे शेजारी असतातच. तेवढ्यात प्रेयसी गेल्याची बातमी आली
आता प्रेयसी गेल्यावर किती दिवस सुतक पाळतात हे काहीच माहित नाही. प्रेयसी गेल्यावर किती दिवस सुतक पाळतात काहीच माहित नाही. म्हणून गुरुजींकडे गेलो तर गुरुजी म्हणाले दुसरी प्रेयसी मिळेपर्यंत पाळावंच लागणार. दुसरी प्रेयसी मिळेपर्यंत पाळावंच लागणार. कशाचाच कशाशी काही संबंध नाही म्हटल्यानंतर काहीच सुचेना. मग सगळे घरातले म्हणायला लागले एकदा डॉक्टरांना तरी दाखवा. तर डॉक्टरांकडे गेलो तर त्यांनी खिशाला स्टेथोस्कोप लावला. खिशाला स्टेथोस्कोप लावला आणि काय झालं काय होतंय विचारल्यावर सारखं सारखं भाजपमध्ये जावंसं वाटतंय. म्हणजे तुमचं सुतक तरी सुटलं की नाही? तरी असं कशाचाच कशाची काही संबंध नाही. तुम्ही घेता नाही कविता म्हणताय ती लढलो नाही. हा लढलो पण ती आता नंतर घेऊ. बरं चालेल चालेल. आता आपण थोडस विषयांतर करूया. माहोल थोडं काय आहे की हे मी जो ओळखला जातो ते कवितेपेक्षा जास्त मधलं जे काय बोलणं असतं ते त्याच्यामुळे जास्त ओळखला जातो. हो अशी वदंता पण आहे की तुम्हाला कवितेचं पाकिट वेगळं मिळतं आणि मध्ये बोलण्याचं पाकिट जास्त मोठं मिळतं अशी मला असं कवीला जसं हळुवार शब्द तर हळुवार शब्दाचा अर्थ मला हळू केलेला वार असं सांगितलं मला सांगतो. म्हणजे कवी खरं तुम्हाला सांगतो की तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा तर ते तुझा गळा धरू का माझा गळा धरू असे दिवस आले. तो परवा तिळगुळ देताना आमच्या इथं मारामारी झाली. एका गटाचे लोक दुसऱ्या गटाला तिळगुळ द्यायला गेले. ते म्हणे तिळगुळ घ्या गोड बोला. ते म्हणे तिळगुळ ठेवायचा चालू पडायचं म्हणून गोड बोला कुणाला शिकवतात. अशी सगळी माणसं अवतीभोवती माझ्या जी आहे ती म्हणजे असं की आता पाडगावकरांना काय किंवा महानवरांना काय पानो पाणी शुभ शकुनांच्या कोमल ओल्या रेषा काय सुचले हो. आयुष्यभर मी एवढी पानं खाल्ली पण कधी त्या पानातल्या अशा बारीक रेषा आपल्याला कोणाला कळल्या नाही. त्या पाडगावकरांना कळल्या किंवा या जगण्यावर या शतदा प्रेम करा या जन्मावर शतदा प्रेम करावे असं सगळं. पण मला तुम्हाला सांगतो असं काही कानावर येत नाही. म्हणजे कवींचं कसं हे आमचे अशोक बागवे बसले काय प्रेमावर कविता लिहिल्या. तो चंद्र चांदणं प्रेयसी आमच्या कवितेत बोंबलायला बायको येणं मुश्किल तर प्रेयसी कुठून येणार. खरंच दुष्काळी प्रदेश सारखा. आणि ते चांदण्यात टोपी घालून बसतात आमचे काही कवी. चंद्रकिरणांचा ताप सहन होत नाही इतके नाजूक कवी असतात हे लोक. आता आम्ही 50 वर्ष एकत्र आहोत पण मला कधी कोजागिरी पौर्णिमेला हे लोक बरोबर घेऊन जात नाहीत. तुम्हाला सांगतो कडेला बसवतात. एकदा ठाण्याला नेलं होतं तर ते मध्यंतरामध्ये दूध आलं. मध्यंतरात दूध आलं तर मी दूध पिता पिता म्हटलं काय चांदणं पडलंय. तर ते सेक्रेटरी आले त्यांनी बॅटरी ऑन केली. म्हणजे कुठं पडलंय असा वेडा बाजार. इतके नाजूक म्हणजे ते चांदण्यात टोपी घालून बसतात काही कवी. दुसरं तर तुम्हाला सांगतो आमचा एक कवी मित्र इतका नाजूक की ते ब्रेडचे स्लाइस टोस्टरमध्ये घरी सकाळी टाकले आणि तो खडक्कन वर आला ना की जिथं काळा भाग झालेला असेल त्याला तो बर्नॉल लावतो पहिल्यांदा. तुम्हाला सांगतो इतके नाजूक कवी. त्यामुळे माझा चंद्राचा प्रेयसीचा काही संबंध नाही. तुम्हाला सांगतो मी सूर्याचा माणूस आहे. सूर्याला एकदा विचारलं कसं काय चाललंय म्हणाला दिवस ढकलतोय म्हणून. सूर्यासारखा सूर्य दिवस ढकलतोय म्हणायची पाळी आलो. पण सूर्याकडून मी एक गोष्ट शिकलो अंधार पडायच्या आत घरी परत जायचं. अवघड आहे फार बरं का. महिलांचा विषय नाही हा. आमच्या इथं आता 31 डिसेंबरला पार्टी होती. 20 लोकांची पार्टी. 40 व्हॉलंटियर नेमावे लागले. एक इकडनं धरायला ते धरायला जाणारे पडतात. तुम्हाला सांगतो धरायला जाणारे कोसळतात आणि जसं उत्तर रात्र होत जाते तसा संकुचित भाव निघून जातो. हे विश्वची मॅजिक आहे. बोंबलायला आपण कुठं राहतो तेच लक्षात राहत नाही. असा सगळा माझा प्रवास आहे. त्यामुळं आमच्या बागवे सरांसारखं चांदणं वगैरे असं मला काही सुचत नाही. तुम्हाला सांगतो आपण कवितांच्या गावाला करायचो ते ह्याला कोपऱ्यात बसवायचो तिकडे.
आणि मग स्वतःच बसायचं कधी कधी कोपऱ्यात आणि म्हणतो ह्यांनी कॉर्नर केलं. हां, आता वेगवेगळ्या विषयाचे कवी असतात, तर आम्ही वनराईवर लिहितो, हे रोगराईवर लिहितात, असं पण होतं ना कधी कधी. आणि त्यामुळे हा माणूस आहे ना, हा एका गोष्टीकडे तिरकसपणे चौकस बुद्धीने बघणार आहे. आणि त्यामुळे त्याची शब्दकळा ही अशी हसवणारी असते पण अंतर्मुख करणारी पण असते. हा माणूस मला अगदी मी FY ला असताना कॉलेजमध्ये हा बँक ऑफ बरोडामध्ये कामाला होता आणि गोडाऊनमध्ये होता. आणि गोडाऊन म्हणजे खरोखरच गो डाऊन, तो खाली होता आणि त्याची एवढी दाढी होती, एवढी. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा सतार वाजवायचा. हा, त्याच्या सतारीवर म्हणजे ह्या गोष्टी माहिती नाहीत. तर आम्ही आता लहानपणीचे मित्र असल्यामुळे आम्हाला माहिती आहे की हा नेमकं काय. आता त्याची तार सटकले पण सतार वाजवायचा. नाही, पण आपण सगळ्यांना अशोक नायगावकर हे नाव कानी पडलं की पहिले काय आठवतं, तर त्यांची मिशी. आणि ते एकमेव कवी असे आहेत की त्यांना सेलिब्रिटी स्टेटस आहे, कारण ते हास्य सम्राट या विनोदी रियालिटी शोचे जज देखील होते. एकदा जोरदार टाळ्या दादांच्या. मिशीचा उल्लेख मी निघालाय, मला मिशी का वाढवली वगैरे, पण मी त्याच्यावर 2 ओळी लिहिल्या होत्या. तो कोणत्या मिशाने देतो कुणाचं काही, तो कोणत्या मिशाने देतो कुणाचं काही, मी पिळ या मिशांना कधी मारला असं नाही. अशोकला एकाने विचारलं मला की तुमचे ते मित्र आहेत ते अशोक नायगावकर मिशी का ठेवतात, अशोक नायगावकर मिशी का ठेवतात. तर मी म्हणलं तर ठेवण्यासारखं तेवढंच परवडतं. आणि आपल्या ओठांचा थानपत्ता लागू नये अशा मिशा ठेवतात. तर मिशिकिल कवी म्हणून सगळा महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतो. आणि एकच आहे की विनोदापेक्षा जी सांस्कृतिक मूल्य ढासळत आहेत त्याची सर नायगावकरांच्या कवितेत कुठेतरी दिसते. शेवटी जेव्हा आपण ऐकतो हसता हसता की काय ढासळत चाललेलं आहे नेमकं कोकणातही काय ढासळत चाललंय आपण बघतो ना. म्हणून आता नवीन कोकण आता जे आपल्याला सांगितलंय की पाटणकरांच्या पुस्तकाचं जे दुसरं पुस्तक आहे त्याचं नाव एका सिनेमाचं आहे, ते जाऊ तिथे खाऊ, म्हणजे त्याचे वेगळे अर्थ होऊ शकतात. हो, पण त्या पुस्तकाचे त्यांनी लिहिलेलं आहे अनेक पदार्थावर. आज जगामध्ये मराठी माणूस प्रत्येक देशात गेलेला आहे. मला परवा ते विवेक सावंत म्हणाले की प्रत्येक देशात मराठी माणसाच्या वसाहती झाल्या. आता मी अशोक तर आम्ही अमेरिकेत, कॅनडात सगळ्या ठिकाणी कार्यक्रम करून आलो, बऱ्याच देशात जिथे जिथे महाराष्ट्र मंडळ आहे. पण अनेक देशामध्ये थाई फूड हे लोक खाण्यासाठी मुद्दाम जातात. आणि मी नेहमी लोकांना सांगतो की थाई फूड इतकंच मालवणी पदार्थ जगात गाजू शकतात. थाई फूड इतकेच, तर त्याच्यात काही इतके ऑइली वगैरे नाही, ते त्याची आपली जी टेस्ट आहे ती इतकी चांगली की आपल्या इथून कित्येक लोक जगातल्या प्रत्येक देशात जाऊन तिथे मालवणी फूडचं हॉटेल टाकू शकतात. आणि जगाला ती सवय आपण लावली पाहिजे. म्हणजे मालवणच्या फूडचं फक्त आम्हीच कोकणात येऊन खायचं, अरे कोकणात जाऊन मासे खाऊन आलो झालं ठीक. पण मला वाटतं की ही मालवणी, जसा आमच्या मच्छिंद्र कांबळेने मालवणी बोली ही महाराष्ट्राच्याही बाहेर नेली, मालवणी बोली. मला वाटतं मालवणी खाद्यपदार्थ हे इतके चांगले आहेत, आरोग्यासाठी सुद्धा इतके चांगले आहेत, त्याच्यात फॅट्स नाही जास्त त्या ठिकाणी. आणि हे चव फार चांगली आहे, फक्त त्याचं मार्केटिंग आपल्याला जमत नाही. मला वाटतं पाटणकरांच्या आजच्या पुस्तकामुळे तेवढी प्रेरणा जरी मिळाली आणि काही मुलांनी असं वेगवेगळ्या देशात असे हॉटेल टाकले मालवणी, तर निश्चित चांगले चालतील असं मला वाटतं. नाही, खरंच आहे. म्हणजे पाटणकर सरांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण कोकणात यायचं म्हणजे मांसाहार करायला आणि इथले मासे संपवायला असा एक समज येणाऱ्या पर्यटकाचा असतो. पण संपूर्ण कोकणात कदाचित व्हेज, संपूर्णतः व्हेज जेवण मिळेल असं हेरंब हॉटेल
चालवण्याचं धाडस फक्त पाटणकर सरांनीच केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या पाटणकर मी सरांसाठी. त्या व्हेज हॉटेलबद्दल मी त्यांचे खास आभार मानेन. हा. कारण जगात अनेक ठिकाणी, मग ती जर्मनी असो, फ्रान्स असो, अनेक ठिकाणी जाताना आम्ही वेगन हॉटेल ही नेहमी शोधत असतो. आणि ती त्या कुठल्याही शहरामध्ये, अनेक शहरांमध्ये, इटली असो की स्पेन असो, ती वेगन हॉटेल ही त्या शहरामध्ये कुठेतरी लांबवर असतात आणि तिथे सगळं व्हेज फूड मिळतं. मला हे सांगायला आवडतं आहे की हे जे तुमचं इथे व्हेज हॉटेल आहे, शाकाहारी हॉटेल आहे, ते त्याचा व्यवस्थित जर तुम्ही त्याचं जर मार्केटिंग केलं तर जगातले लोक ह्या कोकणात तर येतीलच, पण वेगन हॉटेल म्हणून ते त्याही हॉटेलला आपली भेट देतील. मी आज पाटणकरांना सांगितलं की लंडनमध्ये अनेक ठिकाणी ती मसाला झोनची 3-4 ठिकाणी सगळे भारतीय पदार्थ देणारी हॉटेल्स आहेत. तिथे सगळे ब्रिटिश लोक ते सगळे भारतीय पदार्थांचा आस्वाद घेत असतात. तसं मी हे स्वप्न पाहतो की या मालवणमध्ये, या सिंधुदुर्गामध्ये आणि आपल्या पाटणकरांच्या हॉटेलमध्ये ती जगातली काही युरोपातली याच्यातली मंडळी येत आहेत आणि ती काहीतरी ते आजला मानवणी पदार्थ असं मिटक्या मारत खात आहेत असं मी स्वप्न बघतो. त्या निमित्ताने एकदा मी मसुऱ्याचा, त्यामुळे मला एकदा एकाने प्रश्न विचारला दूरदर्शनवर की कोकणी माणसाचं वर्णन एका वाक्यात कर. म्हटलं सरळ आहे. कोकणी माणसाच्या मातीमध्ये 2च पिकं येतात, नाचणी आणि वरी. एक तर तो नाचतो किंवा वरी असते. नाही, आता ती नाचणे हा प्रकार आहे ना महाराष्ट्रात इतका वाढलेला आहे की महाराष्ट्रातल्या अनेकांना काय वाटतं की गौतम अदानीसारखा पैसा असावा आणि गौतमी पाटीलचा कार्यक्रम असावा. ते 2च चवी, टेस्ट, आपण टेस्ट म्हणतो ना, इतकी बदलत चाललेली. आणि अशा या कोकणात एखादा साहित्यिक कार्यक्रम होणं, मला वाटतं मराठी भाषेची खूप मोठी सेवा आहे. म्हणून मी पाटणकरांना, आमचे रजनीश राणे प्रकाशक, त्यांना आणि आपण सर्व उपस्थिती, त्याच्या कोकणात इतके लोक उपस्थित राहत नाहीत कधी कार्यक्रमात, तर आपणा सर्वांनाही धन्यवाद. मंडळी, स्वामीराज प्रकाशनचे रजनीश राणे मराठी आठव दिवस नावाचा एक उपक्रम चालवत असतात. दर महिन्याच्या 27 तारखेला कुठे ना कुठे हा कार्यक्रम होत असतो. त्याप्रमाणे उद्या दोडामार्ग येथे या 3 दिग्गजांना घेऊन मराठी आठव दिवस हा उपक्रम एका शाळेत साजरा होणार आहे. खरं तर आपण फार चिंतेत आहोत की मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणूसच हळूहळू लोप पावतोय की काय. कारण जागतिकीकरणाचा इतका मोठा आपल्यासमोर एक राक्षस उभा राहिला आहे असं आपल्याला वाटतं आणि आपण आपलाच अभिमान बाळगायला विसरून गेलोय. बागवे सर, मराठी अभिमान गीत म्हणून 3च कवी माहिती आहेत. म्हणजे एक कुसुमाग्रजांची कविता, एक दुसरी सुरेश भटांची कविता लाभले आम्हास भाग्य, पण तिसरी कविता माझ्या मराठीचा बोल ही तुमची. एकदा आपल्या या प्रेक्षकांसमोर माझ्या मराठीचा बोल. आपण मराठी आहोत हे सांगताना आपण बऱ्याच वेळा इंग्लिशमध्ये सांगतो, आय एम द शिवाजी ऑफ मराठी लँग्वेज वगैरे वगैरे. तर हे आपण आपल्याच मराठीचा खून एवढ्या प्रकारे करत असतो. परवा मला एक माणूस भेटला बऱ्याच वर्षांनी आणि त्याने मला रस्त्यात अडवलं आणि मला म्हणाला, बागवे सर थांबा, किती वर्षांनी तुम्ही भेटलात, मला सांगा तुमचे तीर्थरूप किती आहेत. मला कळे ना, तीर्थरूप का विचारतोय हा. जेव्हा आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत नसेल ना त्यावेळी तोच प्रश्न त्याला विचारावा. मी म्हटलं तुम्हाला किती तीर्थरूप आहे. तो म्हणाला मला 3 तीर्थरूप आहे. एक मोठा आहे तो लंडनला आहे, दुसरा आहे तो शाळेमध्ये शिकतो आणि तिसरा आहे तो 8वीत आहे, त्याला चिरंजीव म्हणायचं होतं. आणि तो तीर्थरूप आपल्या तीर्थरूपांचा उद्धार करत होता. तर असं जे सगळं चाललेलं आहे ना, ह्याचा मराठी त्या भाषेचा एक अभंग मी लिहिला
नंतर ते कौशल इनामदाराने त्याचं संगीत दिलं आणि ते मराठी अभिमान गीत या कॅसेटमध्ये 3रं गाणं माझं आहे. परंतु आम्ही कवी काय असतो माहिती आहे, आमची स्वतःची चाल असते हां, कारण आम्ही चांगल्या चालीचे असतो. आणि मग काय होतं की त्यांची चाल वेगळी असते संगीतकारांची आणि आमची वेगळी असते हां. आणि त्यामुळे आम्ही कवीला नरड असतो, त्याला गळा वगैरे नसतो हां, पण तो आगळा असतो. आगळा म्हणजे कसा असतो, एकदा आम्ही एका मोठ्या गायिकेकडे, तिने आम्हाला मुंबईत बोलवलं, नाव नाही सांगत, पण मी होतो, अरुण म्हात्रे होता आणि हा पण होता. आता ह्याचा संगीताशी काही संबंध नाही, पण आम्ही असे बसलेलो असताना त्या बाईने शास्त्रीय संगीताचा एक असा मस्तपैकी ख्याल म्हटला आणि पेटी तबला वगैरे वगैरे, आणि ती पेटी लावायला जवळजवळ 5 मिनटं, तबला बनवायला आणखी 5 मिनटं, असं सगळं होऊन मग त्याचं ते ख्याल बहुत बडा हो गया. आता झालं काय, नंतर म्हणाले तुम्ही गा. आता मी आणि अरुण गातो आणि मी सुरू केलं, दिवसाच्या भोगिल्या मी लख लख त्या चांदण्या, दिवसाच्या भोगिल्या मी लख लख त्या चांदण्या, दारी आला चंद्रोला उभा जोगवा मागण्या. तर ती असे टाळ्या मारले तिने आणि म्हणाले, अरे तुझ्याकडे पेटी तबला नसताना तू सा कसा लावलास. मी म्हटलं आम्ही कवी सा लावत नाही, आम्ही आ लावतो आ. त्यामुळे आम्ही आ गळा आहे, आमचा गळा हा आगळा आहे, कारण आम्ही आ लावतो. तर तसं ही माझी चाल जी आहे मराठी भाषेच्या गौरवगीताची, ही वेगळी आहे आणि कौशलची वेगळी आहे. तर ती मी तुम्हाला ऐकवतो आणि हे ऐकल्यानंतर तुमचा सगळ्या रक्तातला कण आणि कण असा उफाळून उठेल की आपण खरंच मराठीत जन्माला आलो आणि महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलो याचा आपल्याला अभिमान आहे, असं तुम्हाला वाटेल. माझा मराठीचा बोल, माझा मराठीचा बोल, वाजे काळजात खोल, माझा मराठीचा बोल, वाजे काळजात खोल, ओवी मधून पाझरे निळ्या अमृताची ओल, माझा मराठीचा बोल. माझी मराठी माऊली तिची विठोबा सावली, माझी मराठी माऊली तिची विठोबा सावली, ज्ञाना नामा तुका एका उभे कैवल्य राऊळी, माझा मराठीचा बोल. मध्ये आवडलं तर टाळ्या मारायला हरकत नाही, हे पूर्ण नाहीये, आपण सावंतवाडीमध्ये आहोत. माझी मराठी माऊली तिची विठोबा सावली, ज्ञानानाम तुका एका उभे कैवल्य राऊळी, माझा मराठीचा बोल. माझा मराठी गुलाल, माझा मराठी गुलाल, त्याला अबिराचा वास, माझा मराठी गुलाल, त्याला अबिराचा वास, माझ्यासाठी चंद्रभागा उरी कालवते घास, माझा मराठीचा बोल. माझ्या मराठी मातीची खोलवर रुजे नाळ, माझ्या मराठी मातीची खोलवर रुजे नाळ, सळसळतो आतून माझ्या रक्तात पिंपळ, माझा मराठीचा बोल. वाजे काळजात खोल, ओवी मधून पाझरे निळ्या अमृताची ओल, माझा मराठीचा
तुमचा बोल. आजोबा नाचू लागले, आजी नाचू लागली. आजोबा नाचू लागले, आजी नाचू लागली आणि शेंबडी नातवंडे इंग्रजी वाचू लागली. नातू नाचू लागला, नात नाचू लागली. नातू नाचू लागला, नात नाचू लागली आणि रद्दी इंग्रजीची घरी साचू लागली. परिणाम असा झाला की अजान मुळाखाली माती खचू लागली. अजान मुळाखाली माती खचू लागली आणि इंद्रायणीच्या डोहाला पोथी टोचू लागली. इंद्रायणीच्या डोहाला पोथी टोचू लागली. तेव्हा ही मराठी, ज्ञानोबाची मराठी, तुकोबाची मराठी, जसं भागवत सरांनी आत्ता सांगितलं, चंद्रभागेची मराठी. आता आपल्याला इंग्रजी चांगलं आलं पाहिजे मुलांना, पण ते जागतिक ती संपर्क भाषा आहे. पण मराठीचा बळी देऊन ते आपल्या घरात येता कामा नये, कारण आपली दोनच विद्यापीठ आहेत, एक देहू आणि दुसरं आळंदी. मंडळी, खरं तर 5 वाजेचा नियोजित कार्यक्रम होता आणि 6 नंतर आपण सुरू केला. हळूहळू 9 वाजेपर्यंत आला. आणि मला जावेद अख्तर साहेबांचा एक शेर आठवतो अशा वेळेला की वक्त रहता नहीं कहीं टिक कर उसकी आदत भी आदमी सी है. त्याच्यामुळे वेळेचं भान ठेवून मी आता फारसं बोलणार नाही. आपण शेवटच्या एक एक कविता घेऊया आणि आपण पूर्ण विराम न देता या कार्यक्रमाला एक स्वल्प विराम देऊ. आपण पाटणकर सरांना शुभेच्छा देऊ. आजची ही मैत्री इथे संपवणार आहोत. तर सर मी हां ते तिकडेच येतोय सर, तिकडेच येतोय. खरं तर ही तिन्ही मंडळी महाराष्ट्रभर हास्यधारा नावाचा एक कवितांना वाहिलेला संपूर्ण महाराष्ट्रातनं आलेल्या कवींचा एक कार्यक्रम करायचे. नाना त्यांचे कॅप्टन होते आणि नाना तेव्हा म्हणायचे की माझ्या कार्यक्रमात देशोधडीचे राजकुमार असतात. नाना, तुम्ही कधी भारत कधी कधी माझा देश आहे हे लिहिलं होतं. ती फार जुनी. आताच ती भारत कधी कधी इथे वसंत सावंतांनी संमेलन घेतलं होतं 87 मध्ये, त्यावेळेस ती म्हटलेली. पण त्याच आता जे काही चाललंय त्या संदर्भातली कविता, मला तेच विचारायचं ते घेतोय मी. आणि आता मी हे सांगत नाही की ती कोणाबद्दल आहे, काय आहे, कशाबद्दल काय आहे. की जरा अंगी येता जातीचीच कळ. जरांगी येता जातीचीच कळ भुजातले बळ दर्शविती. जरांगी येता जातीचीच कळ भुजातले बळ दर्शविती. ढासळला आता सारा गावगाडा. ढासळला आता सारा गावगाडा आणि विशीतचा राडा दिग्गजांचा. ढासळला आता सारा गावगाडा आणि विशीतचा राडा दिग्गजांचा. विठ्ठलाचे दारी उभे ज्ञाना नामा तुका. विठ्ठलाचे दारी उभे ज्ञाना नामा तुका आणि चंद्रभागेच्या हाका नेत्री वाहे. चंद्रभागेच्या हाका नेत्री वाहे. परमेश्वराने काही धर्म जन्माला घातला नाही, त्याने 2च जाती जन्माला घातल्या, एक्स आणि XY, नर आणि मादी. पशुपक्षी असो, जलचर असो, वनस्पतीत सुद्धा 2च जाती, नर आणि मादी. आणि ज्यांनी धर्म जन्माला घातला त्यांचा उद्देश चांगला होता. काहींना पूजा, काहींना प्रार्थना, काही मशिदीत गेले, चर्चेमध्ये गेले, काही मंदिरात गेले. पण आज ज्या पद्धतीचं वातावरण आपल्याकडे तयार झालेलं आहे, प्रचंड जातीद्वेष आणि धर्मद्वेष असं वाढत चाललेलं आहे. तर व्याकुळ धर्म म्हणाला की मी काहींना पूजा दिली, काहींना प्रार्थना दिली. व्याकुळ धर्म म्हणाला मी काहींना पूजा दिली, काहींना प्रार्थना दिली, मानवतेची शिकवण दिली. यात माझं काय चुकलं? काहींना पूजा दिली, काहींना प्रार्थना दिली, मानवतेची शिकवण दिली, त्यात माझं काय चुकलं? तेव्हा जखमी जात म्हणाली की व्यवसायाशी नातं जडलं. जखमी जात म्हणाली की व्यवसायाशी नातं जडलं.
तेच गळ्यात पडलं, माझं काय चुकलं? व्यवसायाची नातं जडलं, तेच गळ्यात पडलं, तर माझं काय चुकलं? तेव्हा ते निराकार ब्रह्म म्हणालं. निराकार ब्रह्म म्हणालं की जीव जन्माला घातले, तेच उठले मातले, त्यात माझे काय चुकले? जे माणूस जन्माला घालून आपण चूक केली का काय असं सुद्धा ईश्वराला वाटेल. अशा पद्धतीने आपण वागत आहोत, बोलत आहोत. अभिजात मराठीचा दर्जा मिळाला तरी टीव्हीवर आपण अनेक नेत्यांची भाषा आपण ऐकतो, बघतो कशी असते काय. तेव्हा एकच आहे की हा महाराष्ट्र खूप बदलण्याची गरज आहे. आता आमच्या राजकीय व्यंग कविता लिहिण्याने काही फरक पडेल असं नाही. हा देश कीर्तनाने सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही. दिवसा वारीला, रात्री वारीला, परत सकाळी गंध लावून चौकात उभे असतात. नायगोकर दादा, तुम्हाला जी कविता ऐकवावीशी वाटेल ती ऐकू, आणि तुमचं काय मनोगत आहे? आज सगळं खाऊ, जिथे जाऊ तिथे खाऊ, हो, तर ते खाण्याच्या संदर्भातलंच एक कविता म्हणतो. वा वा, क्या बात. फक्त ती म्हणजे मी अनेक कविता महिलांच्या गौरवपर लिहिलेल्या खरं म्हणजे, पण मी जेव्हा निवृत्त झालो तेव्हा माझ्या असं ध्यानात आलं की महिलांइतकं क्रूर काही नाही या जगामध्ये. सत्य सांगणं हे कवीचं कर्तव्य असं मला सांगतो. भले तुम्ही आत्ता माझा कवी संमेलन बंद पाडलं तरी चालेल, पण पुरुष हा अत्यंत हळवार हृदयाचा असतो. बघा, स्वयंपाकघरामध्ये ती मेथीची जुडी असते, ती जर आपल्याला निवडायला दिली तर आपण अशी हळवारपणे फिरवतो. कुठे तिला सुतळीची गाठ मारली, सोडायचा प्रयत्न करतो, भले वेळ जातो. महिला बघा, वाट पाहत नाहीत, अशी बोटं घालून खसकन तोडतात. कलात्मकता नाही त्याचा जीवात. पुरुष हा कलात्मक आहे. म्हणजे ती काळी मेथीची काढल्यानंतर हे पान तोडू का हे पान तोडू, कशासाठी तोडायचं मुळात निसर्गानं ते. महिला बघा, ते पानं एकीकडे, काड्या एकीकडं, 10 मिनिटात त्या जुडीची वाट लावून टाकतात. बघा, नारळ कसा खोवतायत बघितलं असेल तुम्ही, असं हृदय खोवतायत असं वाटतं. बघू नाही शकत आपण. मला नारळ खोवायला दिला, मी असा नारळ घेतला. आता इथे कसं, इथं मान वरती असते बाहेर, आपली घरी मान खाली असते, तुम्हाला सांगतो रिटायर झाल्यानंतर. तर ती वाटी घेतली मी नारळाची आणि विळीवर बसायला गेलो, उलटा बसलो विळीवर, तुम्हाला सांगतो. अशी सगळी परिस्थिती. आणि तुम्हाला सांगतो की लग्न झाल्यानंतर पहिले 5-6 महिने काय प्रेम असतं. चहा घ्या, काय आवाज असतो, अगदी शिंक आली ना, अय्या तुम्हाला कशी शिंक आली. आणि 25 वर्षानंतर चहा घ्या, काय स्वर बदलतो बघा. आणि रामूला चहा देताना, रामू चहा घेऊ, वाफ निघून जाते. कारण त्यांना माहीत असतं रामू निघून गेला, दुसरा रामू मिळणं अवघड आहे. पण नवरा जर डोक्यात राग घालून गेला तर सगळे बोंबलत नवरे बोंबलत 4:30ला परत येतात. कारण बाहेर बिन साखरेचा चहा कुठेही लवकर मिळत नाही, तुम्हाला सांगतो. त्या महिला 20-25 वर्षानंतर, अहो असं सांगतात, शुद्धलेखन घालतात की काय? अहो मला वाटलं शुद्धलेखन नाही म्हणे. त्या मटक्या भिजत टाकल्या, त्या 3दा पाण्यातनं निथळून घट्ट गाठ मारून त्याच्यावर वजन ठेवा. नशीब तुम्ही बसा असं नाही सांगितलं, नाही तर मोड कसे येतात बघत बसा म्हणून सांगतात. हसू नका, माझ्यापेक्षा वाईट दिवस तुम्हाला येणार आहे. तुम्हाला माझा शाप आहे, तुम्हाला सांगतो. त्या सगळ्या वातावरणामध्ये महिला या किती क्रूर असतात. ती स्वयंपाकघरातली जी कविता आहे, महिला लिहूच शकत नाही. त्याच्यासाठी हळवार हृदयाचा पुरुषच जन्माला यावा लागतो. टाळ्या वाजवून. आणि ती कविता मी इथे वाचून दाखवतो. आज वेळ कमी आहे, नाहीतर थोडं मधल्या पण सगळ्या गोष्टी घेतल्या असत्या. बघा, गळ्याशी नख खुपसून जिथं जाऊ तिथं खाऊच आज इथे कार्यक्रम झालेला आहे. सगळ्या मराठी पदार्थांचं यांचं एक सुगंधानं किंवा असं पोटामध्ये भूक अशी किंवा मी पदार्थ यांच्याकडे, म्हणजे हे पदार्थ खायला मला काय वाटलं, हे पुस्तक त्यांनी लिहिलंय म्हणजे पाटणकर आता सगळ्यांना घरीच जेवायला बोलवणार आहेत की काय, असं त्या पुस्तकाचा अर्थ आहे की काय. तर गळ्याशी न खुपसून अंदाज घेत क्रूरपणे त्वचा चोलली जाते दुधी भोपळ्याची. कसं खरवडून काढतात बघा. ती दुधी हलवा बनवायचा असेल, कवळा दुधी भोपळा, तुम्हाला सांगतो आपण असं
मला तर असं हळुवार हात फिरवावा असा वाटतो. महिला बघा त्या देठाच्या तिथे नख खुपसून बघता, म्हणजे हे बिबर आहे का कवळा आहे बघायला. तुम्हाला हे माहित नाही, कारण बाजारात तुम्ही भलतीकडे बघत असता. तुम्हाला त्वचा चोलली जाते दुधी भोपळ्याची, सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकाप चालली आहे, डोळ्यांची आगाग होते, शाळ्या नारळावर कोयत्याने दरोडा घातलाय. हे भाजलं जातंय वांग, हे भाजलं जातंय वांग, निथळतंय त्वचेतून पाणी टपटप. मला भरून आलं बघा, तुम्हाला सांगतो. एक 5-6 दिवस प्रॅक्टिस केली, तुम्हालाही भरून येईल. तुम्हाला सांगतो साधं सुद्धा नाही, तेल बील चोपडून वांग भाजतात. खरंच चोपतो. अहो आता म्हणजे संक्रांतीला भाजला असेल भरीत करायला, आता इथे उल्लेख झाला भरताचा. तुम्हाला सांगतो मला वांग भाजायला सांगितलं. एक तर आपण पुरुष हळुवार, त्यात मी कवी डबल हळुवार हो. मला ते बघेना, डोळ्यावर हात ठेवून मी वांग फिरवत राहिलो, वांग निघून गेलं. हात भाजला. तुम्हाला माणसाच्या दुःखावर माऊलींपासून ते आमच्या अशोक बागवेंपर्यंत अनेकांनी कविता लिहिल्या. पण दुधी भोपळा, वांग याची वेदना मांडणारा मराठीतला एकमेव कवी आहे, एकमेव कवी आहे. म्हणजे परवाचं कोणीतरी म्हटलं जगदीशचंद्र बोस नंतर अशोक नायगावकर, असं कोणीतरी म्हटलं. तुम्हाला सांगतो निथळतय त्वचेतून पाणी टपटप, तडतडते मोरी हा अखेरचा फडफडाट, कडीपत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेलात. बघा ते चिवड्यासाठी फोडणी करतात, बचकाभर कडीपत्ता टाकतात, फटफट 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 फुलपाखरं तडफडतायत असं वाटतं. खरंच सांगतो. आणि ही बाई त्या बाईला म्हणते काय छान घाण्यात तापलाय म्हणून वगैरे. अरे कसल्या समानतेच्या गोष्टी करतात. तिखट टाकलं जातंय भाजीच्या अंगावर, डोळ्यात, धारेवर किसली जातायत गाजरं, पिळवणूक चालली आहे आंब्याची, सर्वहारा बनली आहे कोय, वरवंट्या खाली चिरडते मीठ मिरची, आणि बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात. फडक्याने गळा आवळून मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवलंय चक्का बनवण्यासाठी. दह्याला फासावर चढवलंय चक्का बनवण्यासाठी. हे भरडले जात आहेत गहू, लाही होते मक्याची ज्वारीची. भर बाजारात सुराख उपसला जातोय कलिंगडाच्या पोटात. पोलीस नुसतेच बघतायत संत्र्या, मोसंब्या, केळ्यांची वस्त्र उतरवली जातात. दिवसा ढवळ्या मक्याच्या कणसाला दिले विस्तवाच्या तोंडी, आणि वर मीठ तिखट लिंबू चोळलं जातंय जखमांवर. हे काय चाललंय. काय चाललंय. कविता ऐकल्यानंतर इथं उपस्थित अनेक महिलांना असं वाटत असेल की या प्रकाशन समारंभाच्या निमित्तानं नायगावकर तुम्ही आम्हाला आज उजेड दाखवला. हजारो वर्षाच्या अंधकारातून आम्ही ही क्रूर कृत्य करत आलो. उद्यापासून त्या क्रूर स्वयंपाकघरात आम्ही पाऊल देखील टाकणार नाही, असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्या इथल्या तमाम पुरुषांच्या वतीनं मी असं आश्वासन देतो महिलांना की स्वयंपाक करणं हा महिलांचा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि आम्ही पुरुष मंडळी इथून पुढे त्या फंदात पडणार नाही. शुभेच्छा. क्या बात. किती अलवारपणे सरांनी समाजातल्या अनेक गोष्टींवर भाष्य केलं. आणि शेवटचं तुमचं जे काय होतं सलाम, म्हणजे बागवे सरांकडे जाण्यापूर्वी खरं तर आम्ही ऋणी आहोत पाटणकर सरांचे आणि सावंतवाडी या रहिवाशांचे की आज तुमच्याशी आम्हाला बोलायला मिळालं. आम्ही आभार मानणार नाही, कारण आमचेच एक कवी मित्र म्हणून घेऊन गेलेत की आभाराचा भार कशाला आता फुलांचे हार कशाला, आभाराचे भार कशाला आता फुलांचे हार कशाला, हृदयातच घर बांधूया अशा घराला दार कशाला. फक्त एवढंच म्हणेन की ही तिन्ही दिग्गज मंडळी आजही कवितेचा दिवा हातात घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतात. आणि ते जेव्हा असे कार्यक्रम करतात तेव्हा मला सतीश सोळांपूरकर यांच्या 2च ओळी आठवतात. त्या म्हणजे यांच्या जगण्याच्या त्या ओळी आहेत. असं वाटतं की कवितेचा दिवा हातात, कवितेचा दिवा हातात,
प्राण जावा सावकाश, प्राण जावा सावकाश. खरं तर आम्ही ऋणी आहोत पाटणकर सरांचे, आणि या 3 दिग्गजांना एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करूया. आणि सर, आपण कोकणात आहोत. हां, बोल बोल. आणि आपण कोकणवासी आहात. हळूहळू कोकणातलं निसर्ग देखील तुम्हाला जर निसर्ग कविता ऐकवावीशी वाटली. नाही, मी खास आमच्या सतीश पाटणकर आणि स्वामीराजचे प्रकाशक रजनीश राणे या दोघांसाठी कविता म्हणतोय. ती भैरवीत आहे आणि त्यामुळे त्याचा शेवट उत्तम होईल. काय आहे, त्याच्या अगोदर, माझ्या कवितेच्या अगोदर एक कबीराचा दोहा आहे. त्याच्यामध्ये 2 शब्द आहेत. एक वाईज म्हणजे धर्मगुरू, आणि घुंगरूला जो शब्द आहे तो छोटासा आहे, वेगळा. तेवढा एकदा निवर, निवर म्हणजे घुंगरू. एवढे 2 शब्द कळले की तो दोहा कळेल. आणि मग त्याची 2 कडवी मी म्हणतो, जी एक यांच्यासाठी आणि एक इकडे बसलेले आहेत, उभे आहेत, ते आमचे स्वामीराजसाठी. मस्जिद में वाइज बांग लगाए, मस्जिद में वाइज बांग लगाए, क्या साहिब तेरा बहरा है, मस्जिद में वाइज बांग लगाए, क्या साहिब तेरा बहरा है, चींटी के पग नीवर बांधे तो भी अल्लाह सुनता है. आणि माझी प्रार्थना अशी आहे, फुलांचा रंग घेरे तू. म्हणजे अशी माणसं जी आपल्याकडे येतात आणि ती आपल्याला महात्मा म्हणून येतात आणि ते आपल्याला काय देऊन जातात. फुलांचा रंग घेरे तू, नभाचा छंद हो रे तू, फुलांचा रंग घेरे तू, नभाचा छंद हो रे तू, कुणाचे दुःख जाणावे, कुणाचे दुःख झेलावे, कुणाची खंत घेरे तू, फुलांचा रंग घेरे तू, नभाचा छंद हो रे तू. तुझ्या डोळ्यात पाण्याला, तुझ्या ओठात गाण्याला, तुझ्या डोळ्यात पाण्याला, तुझ्या ओठात गाण्याला, जराशी आर्तता यावी, जराशी आर्तता यावी, असा जलवंत हो रे तू, फुलांचा रंग घेरे तू. 2च दुःख माणसाची आहेत जगामध्ये. कुणायुष्य भीतीचे, जाणवलं आपल्याला 4-5 वर्षापूर्वी, कुणा आयुष्य भीतीचे, कुणा वंचित प्रीतीचे, कुणा आयुष्य भीतीचे, कुणा वंचित प्रीतीचे, व्यथांचे जहरही प्यावे, व्यथांचे जहरही प्यावे, असा नीलकंठ हो रे तू, फुलांचा रंग घेरे तू, नवाचा छंद हो रे तू. शेवटचं कडवं आहे. या कडव्याने आपण समाप्ती करू आणि तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. तुमच्या समोर आम्ही वंदन करतो. कवीपेक्षा रसिक मोठा आहे, कारण वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, रसिकत्व परतत्व स्पर्शू जाणे, असे आमचे ज्ञानेश्वर म्हणाले. आमच्या आत्म्यामध्ये तेच आहे की तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. श्रोता वीण
वक्ताची नव्हे श्रोतेने विण, असं पण ज्ञानेश्वर म्हणाले. तर शेवटचं कडवं असं आहे की पुनरपि जननम पुनरपि मरणम. माणसाचं आयुष्य उजेडातून जन्मावा, उजेडातून जन्मावा, पुन्हा काळोख घेरावा. उजेडातून जन्मावा, पुन्हा काळोख घेरावा. स्वतःचा दीप तू व्हावे, स्वतःचा दीप तू व्हावे. स्वतः भगवंत हो रे तू, फुलांचा रंग घे रे तू. नभाचा छंद हो रे तू.